या शहरामध्ये बैठक घ्यायचं कारणच हे होतं की हे जे शहर आहे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं शहर आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाची अनुवाद समिती स्थापन केली होती. त्या समितीचा गाभा असा होता की मराठी पुस्तक जर इंग्रजीमध्ये अनुवाद करायचा असेल तर त्या लेखकाला खर्च न येता त्याच्या प्रकाशनाचा खर्च सरकारनं करावा, हा त्याच्यामधला हेतू होता. पण नंतर ते होऊ शकलं नाही. तर कराडमध्ये आज मी ते जाहीर केलं की ज्यांच्याकडनं ही संकल्पना आली ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब कराडचे होते आणि म्हणून कराडमध्ये आम्ही जाहीर केलं की महाराष्ट्राच्या स्तरावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं अनुवाद समिती ही भविष्यामध्ये मराठी भाषा विभागामध्ये चालू केली जाईल आणि ग्रामीण साहित्यिक असतील, शहर साहित्यिक असतील, ज्यांना आर्थिक विवंचन आहे त्यांचं साहित्य अनुवाद करण्याची जबाबदारी देखील भविष्यामध्ये मराठी भाषा विभाग घेईल. तुमच्यावर आणि शंभूराज देसाईंवर आहे, तुम्ही भेट घेणार आहात? हा, नक्की भेट घेणार आहे. मी शिंदे साहेबांची उद्या बोलणार आहे. मी देखील मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. लक्ष्मण हाके देखील काहीतरी आंदोलन करतायत हे देखील मला कळलेलं आहे. त्यांना देखील मी भेटेन. शेवटी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना दोन समाजामध्ये कुठं जातीय भिंत उभं राहू नये ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची सांघिक आहे, मंत्र्यांची. त्याच्यामुळे जे जे प्रयत्न जरांगे पाटलांना समजवण्यासाठी करायचे आहेत ते देखील करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लक्ष्मण हाकेंना देखील समजवण्याचा प्रयत्न करायचा तो पण मी करेन. महाराष्ट्रातल्या खो खो असोसिएशननं जो एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो होतो. त्या कार्यक्रमामध्ये खो खो पंचांचं शिबिर होतं आणि तांत्रिक पदाधिकारी जे असतात खो खोचे त्यांचं देखील शिबिर होतं. तर भविष्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये आम्ही निर्णय घेतलाय की सांगली किंवा साताऱ्यात देश पातळीवरची एखादी खो खोची स्पर्धा जर घेता आली तर त्याचं नियोजन आम्ही पुढच्या वर्षभरामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीच्या क्रीडा क्षेत्रातला एक अतिशय चांगला निर्णय मगाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्यानंतर साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्रासंदर्भात आमची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याच्यामध्ये कराड औद्योगिक वसाहतीला जे ड्रेनेजसाठी आणि रस्त्यासाठी 10 कोटी रुपये आवश्यक होते ते आज आम्ही बैठकीमध्येच मंजूर केलेत. त्याची कारवाई 8 ते 15 दिवसामध्ये पूर्ण होईल, त्याची निविदा होईल आणि या पावसानंतर त्या कामाला देखील सुरुवात होईल. मुख्यमंत्री सोलार योजनेअंतर्गत 10 किलोवॅट नंतर ग्रीड सपोर्ट चार्जेस जे आकारले जातात त्याबाबत एक शंका निर्माण झाली उद्योजकांमध्ये. मुख्यमंत्री महोदयांशी बोलून आयोगाला देखील आम्ही विनंती करण्याचा त्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचा आजच्या बैठकीतला मला जो प्रश्न वाटला, कारण तो मी आता 8-10 जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, तिथं मला कोणी प्रश्न विचारला नाही, पण तो इथला प्रश्न होता की अमाथाडी जे कामगार आहेत आणि त्यांच्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून जो त्रास होतोय त्या त्रासाबाबत नक्की MIDCची किंवा शासनाची भूमिका काय, तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सूचना केलेल्या आहेत, पोलीस डिपार्टमेंटला देखील सूचना केलेल्या आहेत. अशा पद्धतीची दादागिरी जर कोण उद्योजकांवर करत असेल तर त्याच्यावर कडक पोलीस कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश मी स्वतः पोलीस विभागाला देखील दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना देखील दिलेले आहेत. याच्यामध्ये 2 भाग आहेत. माथाडींचा जो कायदा आहे तो माथाडी कुटुंबांसाठी आणि माथाडी कामगारांसाठी अतिशय योग्य आहे, परंतु त्यांच्या जीवावर दादागिरी करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक पोलीस कारवाई केली जाईल. हे इथंच नाही, बाकीच्या देखील MIDC मध्ये अशा पद्धतीनं कार्यरत असणाऱ्या लोकांनी याची नोंद घ्यावी म्हणून हे जाणीवपूर्वक मी या ठिकाणी सांगतोय. कराड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि खंडाळा इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांना त्यांच्या कार्यालयासाठी जागा ज्या आवश्यक होत्या त्या देखील तातडीनं देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलाय. अतिशय महत्वाची मागणी एका तरुणाकडनं आली, तरुण उद्योजकाकडनं आली की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं 10% आम्ही गाड्यांना लोन देतो. तर सातारा कराड हा जो भाग आहे त्याच्यामध्ये भाजीची आवक असेल किंवा अन्य बाबतीची आवक जावक असेल ही मोठ्या पद्धतीनं गाड्याने होते. तो कोटा 15% वाढवावा अशा पद्धतीची मागणी केली, ते देखील आम्ही मान्य केलंय. आणि मी इथंच निर्देश दिले अधिकाऱ्यांना की आजपासून साताऱ्याचा जो कोटा आहे, कारण तो मीच ठरवतो, का दुसरीकडे कुठे ठरवायला जात नाही, तो 5% आम्ही वाढवून दिलेला आहे. म्हसवड औद्योगिक क्षेत्र नव्यानं स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट पद्धतीचे निर्देश MIDCला दिलेले आहेत. त्याच्यासाठी 500 कोटी रुपयाची ॲक्विएशनसाठी तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. याचा पाठपुरावा या जिल्ह्यातले तिन्ही मंत्री करतायत. त्याच्यामध्ये जयकुमार गोरे असतील, चारी मंत्री जयकुमार गोरे असतील, मकरंद आबा असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील आणि आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील. यांच्या पाठपुराव्यामुळं मसवडमध्ये नवीन MIDC करण्याचा निर्णय हा जो आम्ही केलेला होता त्याला 500 कोटी रुपये आपण मंजूर करतोय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट खंडाळा MIDCच्या लोकांनी जी मांडली त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितले की 90% शेतकरी जे ॲग्री झालेले आहेत त्यांची जागा घेऊन एक्सपान्शन करणं गरजेचं आहे आणि ते देखील एक्सपान्शन करण्याचा निर्णय आज आम्ही उद्योग विभागाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आता मराठी भाषेची देखील बैठक अनेकांनी बघितली असेल, अनेक साहित्यिक या ठिकाणी आले होते. तर मराठी भाषेसाठी देखील महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा विभाग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याची वेगळी आस्थापना आम्ही निर्माण केली. तो विभाग देखील 2 महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये सुरू होईल. पुस्तकांचं गाव आणि कवितांचं गाव जे जिल्ह्यामध्ये करायचं आहे ते साहित्यिकांवर आम्ही जबाबदारी टाकली की त्याच्यामधनं त्यांनी एक नाव करून द्यावं, म्हणजे ते पुस्तकांचं गाव त्या ठिकाणी होईल आणि कवितांचं देखील गाव त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं स्मारक जे गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं त्याच्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जमीन दिलेली आहे. 1 कोटी रुपये आजच मी त्या स्मारकासाठी जाहीर केलेले आहेत. आणि जसं माझ्या पदरी भाग्य आलं तसं शंभूराज देसाई साहेबांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पदरी देखील भाग्य यावं म्हणून DPCतनं मी 2 कोटी रुपये मागितलेले आहेत. मला खात्री आहे की ते देखील पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय 2 कोटी रुपये आम्हाला देतील, कारण त्या विश्वकोशाची जी मर्यादा आहे ती 1 कोटीपर्यंतचीच आहे, म्हणून आम्ही ज्यादा त्यांना पैसे देऊ शकत नाहीत. हे 3 कोटी रुपयाचं अतिशय दिमागदार विश्वकोशाचं ऑफिस आणि स्मारक तर्क तीर्थांचं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये उभारण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. अनेक साहित्यिकांचं आम्ही ऐकून घेतलंय, त्यांना जे जे काय महाराष्ट्राच्या स्तरावर मदत पाहिजे ती देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतलाय. ओव्हरऑल ज्या सगळ्या बैठका झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या, हसत खेळत झाल्या आणि त्याच्यातनं काहीतरी आम्ही सातारा जिल्ह्याला देऊन जातोय आणि त्याची भविष्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. बद्दल घोषणा केली. सगळ्यात महत्वाचं राहिलं, खरंच सांगतो ते सगळ्यात महत्वाचं राहिलं, या शहरामध्ये बैठक घ्यायचं कारणच हे होतं की हे जे शहर आहे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं शहर आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाची अनुवाद समिती स्थापन केली होती. त्या समितीचा गाभा असा होता की मराठी पुस्तक जर इंग्रजीमध्ये अनुवाद करायचा असेल तर त्या लेखकाला खर्च न येता त्याच्या प्रकाशनाचा खर्च सरकारनं करावा, हा त्याच्यामधला हेतू होता. पण नंतर ते होऊ शकलं नाही. तर कराडमध्ये आज मी ते जाहीर केलं की ज्यांच्याकडनं ही संकल्पना आली ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब कराडचे होते आणि म्हणून कराडमध्ये आम्ही जाहीर केलं की महाराष्ट्राच्या स्तरावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं अनुवाद समिती ही भविष्यामध्ये मराठी भाषा विभागामध्ये चालू केली जाईल आणि ग्रामीण साहित्यिक असतील, शहर साहित्यिक असतील, ज्यांना आर्थिक विवंचना आहे त्यांचं साहित्य अनुवाद करण्याची जबाबदारी देखील भविष्यामध्ये मराठी भाषा विभाग घेईल. सांगितलं ना, पुस्तकांचं गाव जे आहे आणि कवितांचं गाव असे 2 गावं आपल्याला करायची आहेत. त्याच्यामध्ये थोडं 2-3 गावांची नावाची इथं उल्लेख झाला, त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की सगळ्या साहित्यिकांनी एकत्र बसावं आणि ती 2 नावं जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी. जिल्हाधिकारी ती जी 2 नावं देतील ती आम्ही पुस्तकांचं गाव आणि कवितांचं गाव म्हणून जाहीर करू. त्याच्यामध्ये सुविधा अशी आहे की 10 दालनं आपण सुरू करतो. जसं काल मी गोंदियामध्ये 2 शाळांमध्ये सुरू केलं, एका हॉलमध्ये सुरू केलं, एका पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुरू केलं. तर 1,000 पुस्तकं आपण 10 दालनामध्ये ठेवतो. ती पुस्तकं विद्यार्थी असतील, आजूबाजूचे नागरिक असतील, येऊन वाचतात, परत पुस्तक तिथेच ठेवतात आणि निघून जातात. आता त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामधनं एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यानं एखादं हॉटेलची इमारत जर पुस्तकांच्या गावासाठी केली आणि पुस्तक वाचता वाचता जेवण त्यानं दिलं, पुस्तक वाचता वाचता त्यानं चहा दिला, पुस्तक वाचता वाचता त्यानं नाश्ता दिला, तर त्याचा देखील रोजगार देखील त्याला मिळू शकतो. अशा पद्धतीची ती संकल्पना आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून चालणारी काही ग्रंथालय आहेत. या ग्रंथालयांना आता आर्थिक मदत मिळत नाही, जेणेकरून ही ग्रंथालय पुढे अजून व्यवस्थितरित्या चालवली जाते. दुसरं असं की आर्थिक सहाय्य मिळत असल्यामुळे त्यांना
वाढवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारकडून प्रयत्न केले जात नाही किंवा केले जात असतील तर ग्राउंड लेवलला ते येत नाही. त्यासाठी आपण काय करतो? यामध्ये ग्रंथालय हा जो विभाग आहे हा उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येतो. मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो तेव्हा आत्ताच माझा पुस्तक देऊन सत्कार केला काही मंडळींनी. मी 60% अनुदान वाढवलं होतं त्यावेळी. आता त्याच्यानंतर चंद्रकांत दादा देखील सकारात्मक आहेत. या सगळ्या भावना मी ज्या जिल्ह्यामधनं येत आहेत त्याचं एक डॉक्युमेंट करून मी चंद्रकांत दादांकडे देणार आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतं अनुदान वाढून उपयोगाचं नाही, तिथल्या काही कर्मचाऱ्यांचे देखील प्रश्न आहेत, तिथल्या अधिकाऱ्यांचे देखील प्रश्न आहेत, ग्रंथपालांचे देखील प्रश्न आहेत. त्याच्यावर आम्हाला मार्ग काढावे लागतील. पण सगळा माझा महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर एक निवेदन स्वरूपात प्रस्ताव तयार करून मी चंद्रकांत दादांकडे देणार आहे. तुम्ही पुण्यामध्ये मराठी भाषा अध्ययन केंद्र घोषणा केलेलं आहे, त्याबद्दल थोडं डिटेल द्या. मराठी भाषा अध्ययन केंद्र सेपरेट आपण करत नाही आहोत. पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले आपली युनिव्हर्सिटी जी आहे त्याची संकल्पनाच ही होती की मराठीसाठीच ती युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली होती. पण नंतर तिथल्या शिक्षणाचा आवाका, तिथे झालेल्या युनिव्हर्सिटी, तिथे असलेली मुलांची संख्या, त्याच्यामुळे पुणे युनिव्हर्सिटी स्थापन झाली. तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमधला मराठी भाषा विभाग हा अध्ययनाच्या दृष्टीनं सक्षम असला पाहिजे अशा पद्धतीचा आज आम्ही निर्णय घेतलाय. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये देखील मराठी भाषेचा विभाग असला पाहिजे हा देखील निर्णय माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी घेतलेला आहे. उद्योगाच्या बाबतीमध्ये थोड्या दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कंपन्या बाहेर गेल्या, बंद पडल्या याबाबत आकडेवारी दिलेली होती. त्यानंतर पवार साहेबांनी सुद्धा त्यावरती स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्यानंतर सीएम साहेबांनी सुद्धा त्यावरती स्टेटमेंट केलं. आपण उद्योग मंत्री आहात, नेमकं तथ्य काय आहे? कंपन्या बंद पडल्या, बाहेर गेल्या किंवा सीएम साहेब म्हणतात तसं की काही वर्षामध्ये काही कंपन्या ह्या बंद नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास किती मला माहित नाही. 36,211 कंपन्या बंद पडल्या हे राजाभाऊ वाजेंच्या प्रश्नावर जे मंत्र्यांनी उत्तर दिलं त्याचा पहिला त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कंपनी ऍक्ट 2013 नुसार ज्या कंपन्या स्थापन झाल्या आणि त्या कधीच चालल्या नाहीत त्याच्यासाठी एक स्वच्छता मोहीम केंद्र शासनाकडनं केली गेली. त्याच्यामध्ये ह्या 36,211 कंपन्या, त्याच्यामध्ये कुठच्या कंपन्या आहेत? ॲग्रिकल्चर कंपनी आहे, टुरिस्ट कंपनी आहे, टुरिझम कंपनी आहे, हॉटेलिंग कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, रिअल इस्टेट कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मायनिंग कंपनी आहे. अशा ज्या काय अनेक कंपन्या आहेत ज्या चालल्या नाहीत म्हणून बंद पडल्यात अशी ती आकडेवारी आहे. जशी 36,211 महाराष्ट्रातली आहे तशी 34,200 दिल्लीतली आहे, 11,000 गुजरातमधली आहे, 24,000 तामिळनाडूमधली आहे, 12,000 तेलंगणामधली आहे आणि बाकीच्या 3-4 राज्यांमध्ये 45,711 आकडा तुम्ही लिहून घ्या. ही वस्तुस्थिती आहे. पण 6 जून 2026ला जो पुन्हा एकदा केंद्र सरकारनं कंपन्यांचा, याच टाईपच्या कंपन्यांचा सर्व्हे केला त्याच्यात सगळ्यात जास्त 3 लाख कंपन्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये उघडलेल्या आहेत. त्याच्या खालोखाल 2 लाख दिल्लीमध्ये आहेत आणि त्याच्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्याच्यामुळे सकपाळ साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा पहिला अभ्यास केला पाहिजे. शरद पवार साहेबांनी ट्विट काय केलं की असं होत असेल तर सरकारनं लक्ष घालावं आणि त्याच्यावरती देवेंद्रजींनी उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्री मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे. पण ह्यांना असं वाटलं चला आता काहीतरी आपल्या हातामध्ये मिळालंय, आता काहीतरी मी घडवणार, मी काहीतरी महाराष्ट्रात क्रांती करणार आणि माझा पक्ष वाढवणार, अशा मोठ्या भावनेतनं ते असे काहीतरी उपद्व्याप करतायत. त्याच्यामुळे 36,211 जो कंपन्यांचा आकडा आहे, 2 कंपन्या आमच्या रत्नागिरीच्या आहेत, मी नावं घेत नाही, पण त्यांनी उघडली व्यवसायासाठी आणि त्याच्यात रुपया पण भरला नाही, ती आपोआप बंद झाली, ती पण त्याच्यामध्ये लिस्टेड आहे. त्याच्यामुळे त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे. आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये विरोधातल्या सगळ्याच लोकांना मला एक विनंती करायची आहे, उद्योगामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योग 1 नंबरला आहे, FDI मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, GDP मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन, युवकांना जर रोजगार निर्मिती करायची असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. 3.5 वर्षानंतर निवडणूक आहे, 3.5 वर्षानंतर बघू ना काय करायचं ते, कोणी उद्योग आणले, कोणी पळवले, काय सगळं आपण बघू. पण आता आपण सगळ्यांनी एखादा उद्योग जर येत असेल तर त्याला घाबरवण्यापेक्षा, कारण मी ती शीट बघितली, कलेक्टर साहेबांना माहित असेल, मी आज तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, त्या शीटमध्ये आंतरराष्ट्रीय ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये 2-4 कॉलममध्ये असं बघितलं जातं की लॉ अँड ऑर्डर कसा आहे, तिथली राजकीय परिस्थिती कशी आहे, तिथे आरोप प्रत्यारोप कसे होतात, तिथे आंदोलन कसे होतात, हे ते मार्क्स घालतात त्या कंपन्यावाले आणि त्याच्यानंतर ठरवतात. त्याच्यामुळे उदय सामंतबद्दल काय वाईट भावना असेल ते निवडणुकीमध्ये काढू ना आपण, पण राज्याच्या औद्योगिक विकासासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही उद्योग मंत्री म्हणून माझी स्पष्ट पद्धतीची भावना.